हाय, मिरचीच्या दिवाळी पहाटमध्ये मी आईशपथ अधीश तुमच्या सगळ्यांचं या वर्षीपुरतं शेवटचं मनापासून स्वागत करतोय. जिथून कुठून तुम्ही बघताय मिरची दिवाळी पहाट, गेले 4 दिवस आपण म्हणतो ना, ही जी आपली संस्कृती दिवाळी पहाट ही जागी ठेवण्याचा हा एक प्रयत्न करतोय. 3रा सीझन आहे की आपल्या संस्कृतीमध्ये दिवाळी पहाट याला जे काही अनन्यसाधारण महत्व आहे ते कुठेतरी काळाच्या आड जाऊ नये. तुम्ही जेव्हा कुठे उठाल तेव्हा तुमच्या कानांपाशी, तुमच्या डोळ्यांपाशी आम्ही मिरचीची ही दिवाळी पहाट घेऊन आलोय. आणि आजचा हा शेवटचा एपिसोड, लास्ट आणि दी बेस्ट होणार आहे मला माहितीये. कारण इतके दिवस आपण शब्द, सूर याचे जे वेगवेगळे जे यात्री आहेत त्यांच्याबरोबर प्रवास करतोय, गप्पा मारतोय. पण आज माझ्याकडे जे 2 पाहुणे आहेत ते शब्द आणि सूर या दोन्ही प्रांतातले मातब्बर लोक आहेत. वैभव जोशी आणि अंजली मराठे, तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत आहे मिरचीच्या दिवाळी पहाटमध्ये. सो गप्पांना तर सुरुवात करायची आहे, बट तुम्ही दोघे जण यू नो द ड्रिल, दिवाळी पहाट कसं असतं, काय असतं. सो मला असं पाहिजे की पहिल्यांदा छान आपल्याला एक दिवाळी पहाटचा माहोल करायचा. सो जसा पडदा उघडल्यानंतर एक पहिले गाण्याचे सूर जातात. सो काहीतरी एखादी गणेश वंदना किंवा असं काहीतरी की असं वाटायला पाहिजे हा यार दिवाळी पहाट झाली सुरू. तो ऐसा कुछ हो जाए, फिर मग गप्पा आहेतच आपल्या. काय ऐकवा? ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. ये बात. आता सगळेजण जे कोणी ऐकतायत पाहतायत ते स्ट्रेट वे ऑडिटोरियम मध्ये गेले. दिवाळी पहाट सुरू झालीये, अंधारे कुजबुजे, आणि आता हे की आता पुढे काय येणार आहे. त्यासाठी मला विचारायचं होतं, वैभव तुम्ही का सांगितलं हे गाणं गायची फरमाईश का आली ते मला जाणून घ्यायचं पाहिजे. मी सांगतो अशासाठी की दिवाळी म्हणजे नात्यांचा उत्सव, संस्कारांचा उत्सव, आणि आपल्याबरोबर असलेल्या लोकांबरोबर आपण साजरा करतोच, पण जे आपल्याबरोबर आता नाही आहेत त्यांच्या आठवणी सुद्धा आपण जगतो, तेव्हा जागवतो नाही तर जगतो नव्याने आणि वेगळ्या पद्धतीने जगतो. तर माझ्या वडिलांचं हे अत्यंत आवडतं गाणं ज्योती कलश, आणि त्यांना ते चित्रहाराला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हे गाणं लागलं, आणि मीना कुमारी जी आहेत त्याच्यामध्ये त्या तुळशी वृंदावनाला पाणी वगैरे घालायला आलं की बरोबर इतकं आमच्याकडे वातावरण बदलून जायचं. सगळ्याच प्रभात गीतांचं वडिलांना वेड होतं, आणि त्याच्यामधलं हे त्यांचं सर्वात आवडतं गाणं. आणि म्हणले राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका एवढी बसली सुरेल आवाजाची, तर ते माझ्या दादांना पण वरती ऐकू गेला. क्या बात आहे, क्या बात आहे. सो अशा रीतीने सुंदर दिवाळीच्या आपल्या या मैफिलीला सुरुवात झाली आहे. आणि आता मला डायरेक्ट तुम्हाला थोडंसं टाइम मशीन मध्ये बसून मागे घेऊन जायचं आहे की आपल्याला प्रत्येक, जसं तुम्ही म्हणलात की हा संस्कारांचा सण आहे, सो दिवाळी हा प्रत्येकाच्या संस्कारांचा खूप मोठा भाग आहे. जसं आता माझ्यासाठी जे गाण्याचे किंवा चांगले ऐकण्याचे जे संस्कार झाले ते दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांमुळेच झाले. सो मला तुमच्या दोघांच्या लहानपणीच्या दिवाळीकडे घेऊन जायचंय की कुठे, कशी आणि काय पद्धतीने तुमच्या दोघांची लहानपणीची दिवाळी होती. मी सोलापूरचा आहे, त्यामुळे खूप मोठा गोतावळा आमचा नातेवाईकांचा. आम्ही मावशीच्या बंगल्यात राहायचो, त्यामुळे सगळे नातेवाईक जवळ, आणि दादांकडचे पण नातेवाईक सगळे एकत्र येणं. आणि खरं तर प्रत्येक दिवसच सणासारखा असायचा, कारण सतत लोक आजूबाजूला एकत्र सेलिब्रेशन, लाईफ सेलिब्रेशन ज्याला आपण म्हणू. त्यामुळे मला ते सगळं म्हणजे इकडे आल्यानंतर खूप आयसोलेटेड आपण सेलिब्रेट करतो असं वाटतं. आता तर लोक एकमेकांच्या घरी जाणं पण कमी झाले. हो. बरीच व्यवधानं असतात लोकांना, किंवा काही लोक दिवाळीला आता बाहेर जाणं पसंत करतात. त्यामुळे माझ्या सगळ्या त्या आठवणी तेव्हाच्या आहेत जेव्हा आम्ही सगळे एकत्र असायचो. आणि मी एक कविता ऐकवतो. प्लीज प्लीज प्लीज, कारण हिचं गाणं झालं मग माझी कविता. ऍक्च्युली हा तोच धागा आहे की
वडिलांना प्रभात गीते फार आवडायचे आणि माझ्या सुरुवातीच्या काळात त्यांनी माझं यश पाहिलं, पण पुढे आता जेवढं झालंय तेवढं ते बघायला नाहीये. तर नरेंद्र भिडे माझा खूप चांगला मित्र, संगीतकार नरेंद्र भिडे, जे आता नाही आहेत आपल्यात, कोविडच्या काळात त्यांचं हे झालं. तर मी नेहमी म्हणायचो की अरे मला ना एक दादांसाठी एक प्रभात गीत लिहायचं, जस्ट टू बी विथ मी. पण इव्हेंच्युअली ते इतकं चांगलं झालं की ते सिनेमामध्ये पण गेलं एका. पण त्याच्यासाठी मी ही लिहिली होती कविता की दाही दिशातून सोनेच सोने, चराचरातून मंगल गाणे. दाही दिशातून सोनेच सोने, चराचरातून मंगल गाणे. पहाट नेसली पैठणी कोरी, पहाट नेसली पैठणी कोरी. अंजिरी स्वप्नांची नक्षी साजिरी. आसवांचे दवबिंदू झाले, आसवांचे दवबिंदू झाले. उद्याच्या झुल्यावर आयुष्य डोले. कणाकणातून सजीव लेणे, कोण घडविते कुणी न जाणे. म्हणजे चराचराला जाग येताना पाहणं हा इटसेल्फ इतकं म्हणजे तुम्हाला रिज्युविनेट करणारा, हे ऊर्जा देणारा अनुभव असतो की कणाकणातून सजीव लेणे, कोण घडविते कुणी न जाणे. पानो पानी सनईचे सूर, सृजनाला ये आकंठ पूर. चाहुली येता फुलली फुले, उद्याच्या झुल्यावर आयुष्य डोले. ओंकाराचा नाद मंदिरी, ओंकाराचा नाद मंदिरी. साद चालली दूर अंबरी, तानपुऱ्याच्या जुळल्या तारा. दोहोंमधुनी एकच वारा, मौन जाहले दिले घेतले. उद्याच्या झुल्यावर आयुष्य. वा 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 वा, कमाल कमाल. मला असं वाटतं की एका मुलानी त्याच्या पित्यांसाठी किती सुंदर गोष्ट करावी याचं हे खूप उत्तम उदाहरण आहे. सो थँक्स लॉट या कवितेसाठी. आणि मला सोलापूरची अजून दिवाळी थोडीशी अजून जाणून घ्यायची, कारण मी लहानाचा मोठा, मी फार फार तर कोल्हापूर माझ्या वडिलांच्या गावातली दिवाळी पाहिली आहे, पुण्यातली बघितली. पण सोलापूरची अशी काय पिक्युलर दिवाळी, अशी कोणत्या ठिकाणं आहेत? जसं आता पुण्याची दिवाळी म्हटलं की सारसबागेला जाणून येणं आहेच, असं सोलापुरात एक भुईकोट किल्ला आहे, तिथे दिवाळीला आम्ही जायचो. त्याची प्रतिकृती आपल्या घराच्या समोर बनवायचा प्रयत्न करायचो. त्यानंतर 3 वर्ष मी मंगळवेढ्याला होतो, 8वी 9वी 10वी. वडिलांची बदलीची नोकरी होती, त्यामुळे तिथली आणखीन वेगळ्या पद्धतीची, म्हणजे तिथे खूप जास्त झाडं पानं फुलं यांचाच वापर करून केलेली आरास असं सुद्धा बघितलेलं आहे की म्हणजे सगळे लोक येऊन देऊन जायचे की हे लावा हे लावा. तर आपल्याकडे जसं प्रचंड रोषणाई वगैरे आहे, तर तिथं निसर्गातल्याच गोष्टींचा वापर करून दिवाळी साजरी केली जाते. किती इंटरेस्टिंग आहे. आणि हे माहित नाहीये खूप लोकांना. अंजली, तर तुमच्याकडे येणार आहे की तुमची लहानपणीची दिवाळी कशी होती? फारच सुंदर. खरं तर मला असं वाटतं की माझं बालपण खूप समृद्ध गेलेलं आहे, कारण मी एकत्र कुटुंबात वाढलेली आहे. आमच्या घरातच 11 लोक आम्ही राहायचो. बापरे. त्यामुळे माझी पणजी, आजी, काकू सगळे एकत्र असल्यामुळे दिवाळीची जी एक तयारीचा जो सगळा हे असतो ना, की फराळ करणे किंवा घराची आवरावर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सगळी मुलं पण इन्व्हॉल्ड असायचो खूप. त्यामुळे सणाचा आनंद आणि त्याच्या मागे लागणारे कष्ट हे दोन्ही आम्हाला खूप लहान वयातच त्याची जाणीव करून दिली गेली. आणि ऑफकोर्स मजा तर होतीच, कारण आम्ही घरातच 5 मुलं होतो. त्यामुळे किल्ला करणे, फटाके उडवणे, ह्या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या आमच्या एकदम ठरलेल्या हे असायच्या. क्या बात आहे. तुला फराळ येतो करता? काही गोष्टी मी चिवडा फार उत्तम करू शकते. कधी पुरावा नाही मिळाला. आता घरी आलास की लगेच ते तो एक विनोद आहे ना की पुणेकर जेव्हा म्हणतात की फराळाला या, तर ते खायला या की करायला या हे कळत नाही. आजकाल कसं झालं ना, सगळं इतकं छान छान मिळायला लागलं. सो म्हणजे हा फराळ करायला या म्हणजे खायला या असं आपण गृहीत धरलं. अगदी करायला या म्हणजे करायला या असं नाही. करायला तुम्हाला आवडत असेल तर तो आधी करायला या आणि मग तोच खायला या. क्या बात. आणि आता जसं कविता झाली आहे दिवाळीच्या निमित्ताने, गाणं सुद्धा व्हायला पाहिजे. सो दिवाळी म्हणलं की कोणतं गाणं आठवतं टॉप ऑफ युअर माइंड? आता मगाशीच आम्ही चर्चा केली की कुठलं गाणं आठवतं. म्हणजे मी कायम म्हणतो की जोपर्यंत गणपतीमध्ये अष्टविनायकाची गाणी आणि दिवाळीमध्ये जर हे गाणं नाही आलं तर दिवाळीच आल्यासारखी वाटत नाही. खरं तर आम्ही मगाशीच त्याच्यावर चर्चा केली की खरं तर ते दिवाळीचं गाणं नाही, पण
ते इतकं दिवाळीमध्ये म्हटलं गेलंय की आता ते दिवाळीचंच गाणं होऊन गेलंय. सो ट्रू. त्यामुळे आता नसलं तरी ते ऐकत होते गाणं. नाही, आम्हाला आवडणारच आहे. गाणं सुंदरच आहे. गाणं सुंदरच आहे. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी. चला धरू रिंगण सुडी गुडी उंचावून आकाशीच्या अंगणात मंजुळ ऋण झुण नाचती चंद्र तारे वाजती पैंजण छुम 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 छुम. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी. मला असं वाटतं हे एकमेव गाणं असेल की जे ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी दिवाळीमध्ये रंग भरतं. त्याच्यातलं हे गाणं. सो गप्पांच्या बरोबर पुढे जाऊया आणि शपथ आधी सचल प्लग इन. ओके, दिवाळी म्हणलं ना की प्रत्येकाच्या आयुष्यात आपण काही गोष्टी ह्या टिपिकल करतोच. सो मी आता एक दिवाळी बिंगो खेळणार आहे तुमच्या बरोबर, ज्याच्यामध्ये दिवाळीतल्या काही सिच्युएशन मी देईन, त्याच्यातलं काय काय तुम्ही केलं त्या सविस्तर सांगायचं, कारण मला भरपूर जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. तो सगळ्यात पहिला प्रश्न आहे, ऍज यू से की चिवडं खूप उत्तम करता तुम्ही, पण लहानपणी असं कधी केलं किंवा आत्ता सुद्धा की फक्त चिवड्यातनं दाणे खोबरं डाळ असं वेचून खाल्लं आणि बाकीच्या लोकांना फक्त पोहे ठेवले? असं केलंय. मी पण करतोय हे. मी खूप केलंय आणि त्यासाठी मी ओरडाही खाल्लाय खूप. कारण आमच्याकडे दाणे हा भयंकर आवडणारा विषय असल्यामुळे आमच्याकडे चिवड्यात भरपूर दाणे, भरपूर खोबरं, काजू असं सगळं असायचं. म्हणजे पहिल्या घासाला दाणा नाही लागला तर असं होतं की नाही घातलेत का दाणे असं. नाही, सोलापूरला तर शेंगदाण्याची चटणी म्हणजे तिथलं ते प्रत्येक दिवशीच लागतं आम्हाला ते. आणि त्यामुळे चिवडा जरी झाला तरी पहिल्यांदा काय खायचं तर सगळे वेचून वाटीवर दाणे घ्यायचं. ओके, जाऊया पुढच्या सिच्युएशनकडे की न आवडता फराळ सपोज एखाद्या शेजाऱ्यांनी आणून दिला किंवा कुठल्या नातेवाईकांनी आणून दिला, तो तसाच्या तसं पुढे पास ऑन केलाय का? नाही खरं तर. व्हेरी गुड. कारण मी म्हटलं तसं जॉईंट फॅमिली खूप भरपूर लोक, त्यामुळे ते कधी संपायचं आलेलं काही कळायचंच नाही. मी पास ऑन नाही केला पुढे, पण मग मी न आवडतं म्हणजे ते खूप असे घट्ट लाडू वगैरे येतात ना, खलबत्त्याने फोडायचे वगैरे असे एकूण मारू. मग अशा वेळी मी बोलवलंय लोकांना खूप घरी आणि त्यांच्या पुढे ते ठेवून मी माझ्या घरचाच खाल्लेलं. या फराळाला वा 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 वा, ही आयडिया खूप आग्रह करून मी बोलवलं लोकांना की या ना तुमच्यासाठी करून ठेवलं वगैरे. ते दीपा रागवते माझ्यावरती, रागवायची म्हणजे पूर्वी की हे मी केल्यासारखं वाटतंय असं. पण मग सांगायचं मी की हे सगळ्यांचं मिळून आहे, शेजारा पाजारांनी दिले. वा वा वा. ही माझी हॅबिट आहे, तुम्ही केलंय की नाही मला माहित नाही, की उगाच एक मोह होतं ना की एक छान रांगोळी काढलेली असते आणि उगाच ती एक विस्कटायची इच्छा होते, असं मी करायचो. सो असं कधी केलंय का कधी? नाही, हिंमतच नाही झाली कधी. आमच्याकडे आजी म्हणजे नाही तर समोरची शक्यच नाही. हो नाही, मला तर शक्यच नाही. मला ऍक्च्युली रांगोळी काढणाऱ्या सुवासिनीला बघत उभं राहायला खूप आवडतं. ती स्वतःच एका रांगोळीचा भाग असल्यासारखी दिसत असते. त्यामुळे मला ते म्हणजे डिस्टर्ब करणं तर सोडून दे, उलट त्याला मी बाजूने असं कुंपण वगैरे करून की कोणी पाय. हो, आमच्याकडे आम्ही करायचो. कारण हा म्हणला तसं मला माझी आई खूप वेळा अशी आठवते की आई दिवाळी सोडून रोज सुद्धा आई दारासमोर रांगोळी काढायची. त्यामुळे परवाच मी आईला सांगत होते की मला ते इतकं आठवतं की तू दारासमोर रांगोळी काढताना मला खूप वेळा दिसतेस. त्यामुळे आणि सगळ्या मदतनीसांना पण उलट जास्त पैसे देऊन की घाईघाईत तुम्ही दुसऱ्या दिवशी झाडू नका. किती कष्ट घेऊन सुवासिनी रांगोळी काढतात आणि हे सगळं, तर ते राहू दे 4 दिवस असंच हात. नाही, आमच्याकडे कसं व्हायचं, आईचे खूप विद्यार्थी होते ना, तर त्यातलेही काही लोक आमच्या घरी येऊन रांगोळ्या काढायचे. त्यामुळे ते पण आमच्यासाठी खूप एक इंटरेस्टिंग हे होतं की ते सकाळी सकाळी येऊन आईला नमस्कार करून घराबाहेर रांगोळी काढून जायचे. पण ते खूप चांगलं वागलं तरी काहीतरी खटकतच ना नवरा बायकोना. तसं दीपाचं म्हणणं असं असतं की
मला रोज एक वेगळी काढायची, तू त्यांना का नाही पुसू नाही मला काय, मी रांगोळीवरनं का ट्रॉमटाईज झालं सांगतो. मी फक्त मुलांच्या शाळेत वाढलेलो आहे, त्यामुळे त्यातल्या ज्यांचं बरं चित्रकला असेल त्यांना ती रांगोळी काढायला लावायचं. त्यामुळे मला असं वाटतं की मला माझी ट्रॉमाची मुलं सापडलेली. ओके, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे, की दिवाळी म्हणलं की चहा चकली किंवा चहा शंकरपाळी खाल्लेली आहे का? अजूनही खाते मी. कोणती टीम, चहा चकली की चहा शंकर? चहा चकली. चहा चकली. नाही, मला असं फ्युजन कुठल्याच पदार्थाचं आवडत नाही. बारीक एकच अपवाद म्हणजे मला दही, तिखट मीठ आणि चकली. अदरवाईज कशात तरी काहीतरी मिसळून नाही. म्हणजे शंकरपाळी चहात बुडवून चकली मला विशेष आवडते, खूपच आवडते. ट्राय करा, वीक पॉइंट. हो का? खूप कमाल लागते. आणि माझी आई तर म्हणजे शंकरपाळी तिचा एक वेगळा लॉट असतो की ती चहा बरोबर खाते. त्याच्यासाठी आमच्याकडे खारे शंकरपाळे करायचे. अच्छा. चहात बुडवून खायला. मी असं ऐकून होतं की लोक कुठल्या तरी पेयाबरोबर चकली खातात, पण तो चहा असेल असं ऐकून होतं. बरोबर आहे, बरोबर. तुला अनुभव काहीच नाही. सो आता या नोटवरती आता गप्पांच्या बरोबर पुढे जायच्या आधी आम्हाला आता थोडंसं एक कवितेचा आणि ह्याचा फराळ पाहिजे, गाण्याचा फराळ पाहिजे. सो आता काय ऐकवा? मला असं वाटतं थोडं दिवाळी सोडून आपण आता वेगळीकडे जाऊ. आता मी दिवाळी सोडतोच आहे, म्हणूनच म्हणलं की एक गाणं होऊन जाऊयात कुठलंही. मग कुठली गाणं चालेल आम्हाला? सणाचा विषय चाललाय म्हणून एक 2-4 रुबाय ऐकवतो, 4-4 ओळींचा कवितांचा बंद. नक्की. की तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते, वा. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला पाहून, आपण हिलाच डेडिकेट करूया. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते, तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते. कमाल कमाल. मला या क्षणी विचारायचंय, ही साडीवाली शेवटची लाईन ऐकला सगळ्यात पहिल्यांदा कुणाचं नाव डोळ्यासमोर ते खालती आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मुलगी स्त्री असते की जी साडी नेसली की आहा अशी दिसते. सो ते पाहिजे. आणि विशेषतः म्हणजे मला त्याचं अप्रूप खूप आहे की जेव्हा गृहिणी तुमची किंवा आई, आजी तुमची सणाच्या दिवशी जे सिल्कच्या साड्या नेसतात, त्याचा एक विशिष्ट वास पण असतो. हो. यू सेड. मागच्या वेळी अत्तर लावलेलं, ते मुरलेलं, असं सगळं. करेक्ट. तर असं वाटतं की सगळं म्हणजे आपलं जगणं सुगंधित करून टाकतात ते नुसत्या वावरत असल्या घरामध्ये तरी सुद्धा. त्यात त्यांच्या कष्टाच्या घामाचा पण वास असतो, हे असतो, आजीचं, आईचं, सगळ्यांचं. पण ते समोर त्याचं एक असं एक युनिक कॉम्बिनेशन तयार होतं की तुम्हाला असं म्हणतात ना की लव्ह इज इन द एअर, तसं तुम्हाला फेस्टिवल इज इन द एअर असं. करेक्ट. ह्याच्यावर मी परवाच एक केलेला विचार सांगते की मी खूप लहान असल्यापासून मला भयंकर साडी नेसायला आवडतं. आणि मला साडी नेसायला भयंकर, मला साडी नेसायला साडी नेसून होतं. मला चांगली साडी नेसायला भयंकर आवडतं. हा शब्दांच्या चुका करून चालणार नाही आपल्याला. आणि मी खूप लहान असल्यापासून आई मला असं ते साडी नेसवायची. कालच माझी एक मैत्रीण मला म्हणाली की अरे माझ्या 25व्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला. मी म्हटलं अगं लग्नाचा 25वा असतो तो 25. ओके, गो अहेड. सॉरी. आई मला अगदी खूप लहान असल्यापासून साडी नेसवायची. आणि मी मोठी झाल्यावर पण आईच्या साड्या नेसणे हा जो एक हे असतो ना, तर परवा मी असा विचार केला की आत्ताच्या ह्या पिढीच्या मुली खूप कमी साड्या नेसतात. तर म्हटलं आम्हाला जसं वाटायचं की आईच्या आजीची साडी नेसावी, आईची साडी, तसं आता म्हटलं आपल्या साड्या कोणाला नेसाव्याशा वाटतील का, असं परवाच एक आता मनात विचार येऊन गेला. मी खूप आशावादी आहे या बाबतीत. म्हणजे इव्हन आता सुद्धा मी जेव्हा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम करायला, इंजिनिअरिंग कॉलेजेस, कॉमर्स कॉलेजेस, सायन्स, तर तिथे कवितांच्या कार्यक्रमाला सुद्धा मुली छान नटून थटून येतात. ते संस्कार पुढे जात आहेत. व्हेरी गुड. चला, म्हणजे माझ्या साड्या वापरणार. जसं आपण एखादं लुगडं कसं जपून ठेवलं असतं, तसं तुमच्या मनाशी जपून ठेवलेलं एखादं गाणं होऊन जाऊ. फार तुला कंत वाटली तर तू मला दे, मी त्याचे स्टोल्स करीन. पण वाया नाही जाणार. आता मला वैभवचंच एक गाणं, मला खूप, माझं अतिशय आवडतं गाणं आहे.
आणि मी ते खूप वेळा गाते सुद्धा, मी खूप वेळा ऐकते सुद्धा. उमलले आभाळ गर हे, कारण अनुराधा मी माझी खूप चांगली मैत्रीण पण आहे, तिने गायलंय ते फार उत्तम गायलंय. प्रचंड वेळा वाजवून ते इतकं लोकांपर्यंत पोहोचवले. सो थँक्स टू रेडिओ मिरची. तिच्या इतकं चांगलं मला जमणार नाही, पण मला ते प्रचंड आवडतं गाणं. उमलले आभाळ भर हे चांदणी माझे तुझे, उमलले आभाळ भर हे चांदणी माझे तुझे, लपवुनी लपलेच नाही, लपवुनी लपलेच नाही, भेटणी माझे तुझे, उमलले आभाळ भर हे चांदणी माझे तुझे. क्या बात, क्या बात, क्या बात. गंमत सांगतो, म्हणजे गाणं तर मराठी गझल जी आहे ती पहिल्यांदा कवी लिहितो आणि मग त्याला चाली होतात. भट साहेबांपासून हा प्रघात आहे. बरोबर. पण मुरंबासाठी जेव्हा माझे जिवलग संगीतकार मित्र जसराज, ऋषिकेश आणि सौरभ माझ्या घरी येऊन बसायचे, आणि आनंदी गोपाळसाठी सुद्धा असंच की आम्ही, आणि गाणं सुचत नाही ना, तुम्ही दिवसभर आम्ही टवाळक्या करायचो, दीपा आम्हाला खाणं पुरवत राहायची आणि परंतु एके दिवशी मला वाटतं जसराज हार्मोनियम घेऊन बसला आणि तो गोरख कल्याणच्या जवळपास गोरख कल्याणचे सूर वाजवत होता, आणि त्याच्यावरती ही चालीवर सुचलेली गझल आहे. आणि त्याच्यात शेर आहेत, म्हणजे उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, लपवूनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे, दरवळाया लागली ही शांतता दोघातली, केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे. आणि पुढचा शेर मला फारच आवडतो. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो, हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो, आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे, लपलेच नाही भेटणे माझे तुझे, आणि उजळला एका क्षणी दोघातला काळोखा. म्हणजे त्यात जे नातं आहे सचिन आणि चिन्मयीचं, तर ते उजळला एका क्षणी दोघातला काळोखा, एकमेकातून आता तेवणे. आणि हे एवढं लिहिलं होतं, परंतु गझलचा फॉर्म असा आहे की तुम्हाला एक पूर्ण गझल लिहायची असेल तर 5 शेर लिहावे लागतात. बरोबर. आणि समूह मला असं वाटत होतं की तरी सुद्धा मला काय उच्च प्रतीचं प्रेम, समंजस प्रेम यांनी केलं असेल, तो शेर राहून गेला माझ्याकडनं. म्हणजे आपली सहीच करायची राहिली, बाकी सगळं झालेलं, लोकांनी कौतुक केलं, अवॉर्ड मिळाला, सगळं झालं. म्हणून मी आत्ता अगदी काही दिवसांपूर्वी माझं पुस्तक छापताना त्याच्यामध्ये शेर लिहिला की 2 क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा, 2 क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा, सोसले नाही ऋतूंना थांबणे माझे तुझे, लपलेच नाही भेटणे. क्या बात आहे. मला असं वाटतं खूप कमी गाणी आहेत ना की शब्द, सूर आणि त्याचं चित्र, हे तिन्ही खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं, जुळून येतं. पण हे गाणं असं आहे ना की त्याला हे सगळं जुळून आलं. म्हणजे मला आठवत आहे ते गाणं लागल्यानंतर प्रत्येक जण नॉस्टॅल्जिक झाला असेल, बघताना, ऐकताना, गुणगुणताना. आणि मला असं वाटतं ही त्या गाण्याची ताकद आहे. आणि गंमत म्हणजे सिनेमात गाणं नाहीये, सिनेमात गाणं नाही, आणि ते इतके त्यांनी छोटे छोटे, मला असं वाटतं ते शब्द आले की मग तो कॅनव्हास ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळतो की ते त्याची जुनी कंपोजर सापडतीये, मग ते घराचे दरवाजे उघडं, इतकं सुंदर घेतलंय ते गाणं. नाही, मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हे गाणं वेगवेगळ्या पद्धतीने परसिव्ह पण करत असेल, आणि प्रत्येकाचं त्याचं कनेक्टही खूप वेगवेगळा असू शकतो. अगदी बरोबर. सो जाऊयात पुढच्या आपल्या गप्पांच्या प्रवासाकडे, की आपण आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असतो तरी सुद्धा ना आपण एका व्यक्तीकडे लुकअप टू करतो की मला ना ह्या माणसासारखं व्हायचंय, किंवा अगदी ह्या माणसासारखं नाही तर एक आपली प्रेरणा असते.
तसं तुमच्या दोघांचे तुमची आपली आपली जी क्षेत्र आहेत त्याच्यातले अशी प्रेरणास्थानं कोण आहेत? माझी तर म्हणजे मी आता माझं नवीन जे पुस्तक येत आहे त्याच्यामध्ये मी लॉकडाऊनमध्ये विचार केला की आपल्या कवितांच्या प्रवासामध्ये नक्की कुणी कुणी आपल्याला म्हणजे तुमच्यावरती आधीच्या थोर साहित्यिकांचे संस्कार असतात, प्रभाव असतो त्यांचा, सगळ्यांचाच असतो, कुसुमाग्रज, बोरकर, सगळेच म्हणजे. परंतु खऱ्या अर्थाने मला जे जास्त माझ्या अशी संलग्न वाटलं त्याच्यामध्ये ग्रेस साहेब, त्यानंतर रॉय किनीकर साहेब ज्यांनी रुबाया लिहिल्या, रात्र उत्तर रात्र, त्यानंतर सुरेश भट साहेब ज्यांच्यामुळे मी गझल त्यांची वाचत वाचत गझल लिहायला शिकलो, आणि गुलजारजी ज्यांच्या म्हणजे कविता वाचून मला आणखीन वेगवेगळ्या प्रतिमा रूपक कशी वापरायची याचा अंदाज आला. ह्या चौघांवरती माझं पुस्तक येत आहे. अरे वा. सो त्यांनी जे जे फॉर्म्स आणले म्हणजे किणीकर साहेबांनी रुबाया आणल्या तर मी माझ्या रुबाया लिहिल्यात तिथे की त्यांच्याकडनं मी हे शिकलो. गुलजार साहेबांनी त्रिवेणीचा शोध लावला, ओळींची शेर, तर त्याच्या माझ्या लिहिलेल्या मराठी हिंदी त्रिवेणी. भट साहेबांवरनं मी काय शिकलो ते, आणि ग्रेस साहेबांसाठी तर मी एक डेडिकेटेड सिरीज लिहितोय डिअर ग्रेस म्हणून. वा. तर त्याचे तुकडे असं ते सगळं. आणि आता तुम्ही मुंग्याला साखर टाकली तर असं नाही. पण मला हे झालं फील्ड मधलं. मला कुणासारखं व्हायचंय आयुष्यात तर मला माझ्या मुलासारखं व्हायचंय. वा. आय रिअली लुक अप टू हिम ॲज अन आयडॉल. म्हणजे तो ऍट हिज एज, आता तो 22 आहे. मी फार फेमसली हे फ्लॉन्ट करत सांगतो अनेकदा की मला माझ्या मुलासारखं व्हायचंय. द काइंड ऑफ पर्सन ह्युमन बिईंग इज, तो ज्या पद्धतीने माणुसकी जपतो, तो ज्या पद्धतीने लोकांना सांभाळतो, डोक्याने सॉर्टेड आहे आणि म्हणजे थोडंसं धाडसी आहे, माझ्यासारखं असं इंट्रोवर्ट नाहीये असं सगळं. तर मला खरंच मला असं वाटतं, मी जेव्हा जेव्हा विचारतो वैभव तुला कोणासारखं व्हायचं, तर एकच नाव येतं, अथर्व वैभव जोशी. क्या बात आहे, क्या बात आहे. आय थिंक किती म्हणजे हे कसं लाईफ सर्कल आहे बघा, की वी स्टार्टेड विथ की तुम्ही तुमच्या वडिलांसाठी कविता लिहिली आणि आता तुम्हाला तुमच्या मुलासारखं व्हायचं. आय थिंक दिस इज वंडरफुल. आणि हे माणूस म्हणून इतकं सुंदर शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं. मला खूप आवडलंय. थँक्यू. सो एक तुमची होऊन जाऊ ग्रेसांसाठी मला ग्रेस साहेब म्हणाले होते एकदा, आम्ही 3.5 वर्ष शेवटची त्यांच्या आयुष्यातली रोज माझ्याशी बोलायचे. वा 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 वा. आणि मला तर त्यांना काही ऐकवायचं धाडस व्हायचं नाही, कारण ते साधं जरी बोलले तरी 100 वर्षाच्या पुढचं हो. एवढा द्रष्टा माणूस आपल्याशी रोज बोलतोय, चिरंजीव म्हणायचे मला. तर पण ते मला असा आशीर्वाद देऊन गेले होते की मी गेल्यानंतर तू माझ्यासाठी काहीतरी करशील. बर. आणि मला असं वाटतं की हे माझं काय काही कामं आपण केलीत म्हणून सांगावीत, उरलेली सगळी कामं आपल्याकडनं होऊन गेलीत असं मान्य करावं. ट्रू. म्हणजे बरेचदा तुम्ही जेव्हा डिकोड नाही करू शकत ना की अरे हे गाणं कसं सुचलं असेल, मी वसंतरावसाठी कैवल्य ज्ञान सुचणं म्हणजे ते बहुतेक वसंतरावांचेच आशीर्वाद आणि राहुलच्या शुभेच्छा, ह्याच्या पलीकडे घेऊच शकत नाही ते. त्यामुळे मी लिहिलंय हे सांगणं म्हणजे उद्दामपणाचं ठरतं. तर ग्रेस साहेब मला म्हणाले होते की तू माझ्यासाठी तुम्ही चिरंजीव काहीतरी लिहाल नंतर. आणि गंमत असे की त्यांचे आशीर्वाद असले की आपण काही केलं असं म्हणू शकत नाही, कारण बरेचदा ना मला असं वाटतं बघताना मी वसंतरावचं कैवल्य गान किंवा हे, की मला असं वाटतं ही माझी शब्दकळा नाहीये, माझी मांडण्याची पद्धत वेगळी आहे. पण अचानक काही सिच्युएशनसाठी असं तुम्हाला भरून येतं सगळं की अरे बापरे, वसंतरावांच्या आयुष्यातलं शेवटच्या मैफिलीतलं शेवटचं गाणं मृत्यू जवळ आलेलं असताना त्यांचं आत्मचरित्र मांडायचं. आणि त्यांचा नातू मला सांगते की वैभव हे मला तुझ्याकडनं हवंय. तर म्हणजे परकाया प्रवेश त्यांनीच माझ्यात करून लिहून घेतल्यासारखं आहे. म्हणजे मी परकाया प्रवेश करणं तर आउट ऑफ क्वेश्चन आहे. तसं ग्रेस साहेबांसाठी जी सिरीज लिहितोय ते मला वाटत नाही माझी शब्द कळाय, पण बघा कसं वाटतं तुम्हाला की सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी. सृजन इज क्रिएशन, विजन एकांतवास. आणि ह्या ज्या कवितांच्या कल्पना येतात त्या क्रिएशनच्या पाणवठ्यावर तहानलेले पक्षी आल्यासारखे येतात. की सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी, विजनावर तरंग उठतो, डोळ्यात उमटते नक्षी. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशीण होते. वा. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशीण होते, भय इथले संपत नाही आठवण. मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन, मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन, कशिद्याला कळे कळे तो आतून उसवते वीण. विषबाधित एकांताला जांभूळ निळेपण येते, भय इथले संपत नाही मला तुझी आठवण येते. तो प्रवास कसला होता आरंभ न अंत जयाला, जन्माच्या मोहापायी गेले जे मरण लयाला.
हारात कळ्यांच्या कोणी निर्माल्य ओवले होते, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. आणि शेवटची त्यांनाच डेडिकेटेड आहे की अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी. अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी, तू कळी असून नाहीस फुलांच्या जागी. वा. हे तुझे रीतेपण, गिरीश साहेबांचे, हे तुझे रीतेपण माझ्या बहराचे कारण होते, भय इथले संपत नाही. वा. हेच गाणं 2 ओळी भय इथले गाणं. कडव्यातनं सुरू कर. तो बोल मंद हळवासा, तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला, आयुष्य स्पर्शुनी गेला, सीतेच्या वनवासातील, सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघव शेला, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. बापरे, कमाल. पण आपण तुमच्या इन्स्पिरेशन बद्दल बोलायचं राहिलं अजून. सो मी मध्ये बोलतोय का? नाही, अजिबात चांगलं आहे की, आम्हाला हे असंच हवं आहे. छान बोललं की ऐकत राहावंसं वाटतं. करेक्ट. आयडॉल म्हणायचं तर आशाबाईच आहेत. मी खूप लहानपणापासून आशाबाईंना ऐकत आले आणि खूप लहानपणी त्यांच्याबरोबर गाण्याचा योगही आला. त्यामुळे त्या खूप व्यक्ती म्हणून एक रिहर्सल्सला 1-2 वेळा भेटलो तेव्हा तर मला खूप असं मी भारावून गेलं होतं की अरे. आणि मला त्यांचं एक वैशिष्ट्य असं वाटतं ना की शी इज नॉट अ क्रिबर. म्हणजे त्या कुठल्याच गोष्टीचा कधी असं काही फार इश्यू केला आहे किंवा आता कमी प्रॉब्लेम्स होते किंवा असं काही नाही. बट शी इज अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन आणि ते मला त्यांच्याकडनं खूप घ्यावं असं वाटतं की असं असावं आपण की काहीही झालं तरी त्यातनं काहीतरी चांगलं शोधायचं आणि तो धागा घेऊन पुढे जायचं. तर आणि तेच त्यांच्या गाण्यात ऑफकोर्स दिसतंच की स्वतःचं जे काय त्यांनी एक आयडेंटिटी क्रिएट केली. एवढी एस्टॅब्लिश्ड एक आपली सख्खी बहीण असताना इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण ते त्यांनी करून दाखवलं. आणि व्हर्सिटॅलिटी, कुठलंही गाणं, कुठल्याही एक्सप्रेशनचं, कुठलेही शब्द ते इतक्या ताकदीने प्रेझेंट करणं इज नॉट अ जोक. म्हणजे राईट फ्रॉम कॅबरे टू काहीही असेल. म्हणजे मला एक त्यांचं गाणं फार आवडतं. गुलजारजींचा विषय निघाला. मी ते आत्ता मी एक आवाजवर अल्फाज नावाचा प्रोग्राम करते, आशा सिंग्स गुलजार. त्यात मी हे मला खूप आवडतं गाणं. प्लीज माय फेवरेट सॉन्ग. फिर से आयो बदरा विदेसी, तेरे पंखों पे मोती जड़ूंगी,
हो तुझे मेरे काले कमली वाले की वाह. आय थिंक खूप कमी लोकांना हे गाणं माहिती माहितीये. असेल आणि या निमित्ताने आज ते आम्हाला ऐकायला मिळालं. ह्या प्रोग्रामचा रिसर्च करताना माझ्या असं लक्षात आलं की गुलजार आशा हे किती आपण म्हणजे असं साहजिक येणारं एक कॉम्बिनेशन आहे ना की आरडी गुलजार आशा. पण गुलजारांची गायलेली, आशाबाईंनी गुलजारांची गायलेली गाणी खूप कमी आहेत. सो आणि जी काही आहेत ती इतकी युनिक आणि इतकी वेगळी आहेत की इट्स अ डिलाइट. म्हणजे टू एक ऑर्गॅनिकली विषय येतो म्हणून एक कविता. प्लीज 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 सांगत नाही. बरेचदा काय होतं, कविता लिहायला सुचायला लागते तेव्हा ती कुठल्या दिशेने जाणार हे कवीला पण माहिती नसतं. तो फक्त तिचं बोट धरतो आणि ती जिकडे घेऊन जाईल तिकडे. बरोबर. तशी ही कविता सुचली होती मला की जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार, तेव्हाच वाटलं आपण इकडे उगाच आलोय. जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार, तेव्हाच वाटलं आपण इकडे उगाच आलो यार. हात पाय झाडून झाले 5-50 वेळा, हात पाय झाडून झाले 5-50 वेळा, ठणकत होती मोहमाया नीज नव्हती डोळा. त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर. आपले रेडिओचे श्रोते आहेत म्हणून किती सुरांचं आणि कानावर येणाऱ्या शब्दांचं महत्व. की त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर आणि लक्ष योनी प्रवासाचा क्षीण झाला दूर. वा. नीज माझ्या नंदलाला रे, नीज माझ्या नंदलाला रे, अंतरीचा गलबला बघ बंद झाला रे. वा वा वा. त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण, त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण मनावरती बरसत असतो आनंदाचा घन. आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी. वा वा. आपण सगळं लाईफ आपलं गाण्यांभोवती जोडतो आणि हे गायक मंडळी असतात म्हणून हे आपलं सेलिब्रेशन होतं. आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी, एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, गळ्यासवे फुलविला पामरांचा माळा. वा 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 वा. कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती, आणि डोळ्यान देखत प्रकटली साक्षात सरस्वती. वा. जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, पहिले तरी उतरेन तेव्हा भेटो तिचे गाणे. ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, तोच स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर. कमाल. काय बोलायचं, कसं बोलायचं, खरंच खूप अवघड आहे हे सगळं. पण गप्पांच्या प्रवासात पुढे जायचंच आहे. आणि मला एक जो तुमच्या दोघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे ते म्हणजे तुमचं असलेलं आईशी असोसिएशन. तुमची आई तुमची गुरु आहे, आई आहे, आणि तुमची देवपण बाजूला ठेव आई, ती म्हणजे किती हजारो लोक ते हे ऐकून त्यांचे डोळे पाणावले असतील. मला मोजदाद माहित नाही त्याची, पण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ती आई आल्याशिवाय राहत नाही की जी आपल्या मुलांसाठी, आणि असो नसतो तुम्ही कितीही वेल टू डू फॅमिली असतं नाही तर हे असो, पण असं कायम होतं की आई स्वतः खायच्या आधी लेकरांसाठी घास काढून ठेवते. सो मला तुमच्या आईचं तुमच्या बरोबर असलेलं असोसिएशन विचारायचं दोघांना. मला म्हणजे त्या ओळी लिहिण्याचं कारण असं होतं की मला असं वाटतं की आपण काही लोकांना इतकं उदात्त करून ठेवतो की त्यांना सामान्य जगणंच अवघड होतं. म्हणजे एका अर्थाने तुम्ही त्यांचं नॉर्मल जगणं हिरावून घेता, इतकं तुम्ही पेडेस्टलवरती त्यांना ठेवून. त्यामुळे तेव्हा जो विचार आला होता की नाही म्हणजे ती आधी जेवेल ना, काय फरक पडला, असं जे आहे की. किंवा मी खरं तर पुरुषसत्ताक समाजाच्या विरोधात अनेकदा लिहित आलो. रकुमाई लिहिलं, त्यानंतर आनंदी गोपाळचं लिहिलं की कारण मी हे बघितलेलं आहे, मी त्या संस्कारात वाढलेलं आहे जिथे वडील डॉमिनेटिंग असतात किंवा असं. त्यामुळे मला असं वाटत होतं की इक्वल तिला हे पाहिजे सगळ्यांबरोबर, आणि मुलांसाठी करायचं, मुलांसाठी आधी नवऱ्यासाठी करायचं, मग मुलांसाठी करायचं, मग नातवासाठी करायचं, मग तू कधी जगणार, असा त्याच्यामधला प्रश्न होता. आणि त्याच्या अजून एक कविता लिहिली होती मी की आपल्या मराठी मुलांना वयात आली की आतापर्यंत लहान मूल म्हणून पदराला बिलगणारी मुलं एकदम दूर होतात. हो हो. बाकीच्या ठिकाणी मी हे पाहिलेलं नाहीये. म्हणजे गुजराती पंजाबी लोक जाऊन मिठ्या मारतात, हे करतात, पण आपल्याकडचे संस्कार असे आहेत की आपण, आणि ते ठीक आहे, पण त्यामुळे त्यातलं संभाषणात जे कोरडेपण येतं ना
की मग फक्त फॉर्मल गप्पा राहतात त्याच्यामध्ये. जो स्पर्श तुमचा बोलत असतो ती भाषा संपते. तर अशा मध्यम वयात आलेल्या मुलाला आता आपली आई किती सुंदर दिसते त्याच्यावरची एक कविता आहे की किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी कार्यक्रमाच्या थ्रू आत्ताच्या सुद्धा की मी माझ्या आईला सांगत असतो ही कविता की किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी सुरकुत्यांमुळे पडलेली भर काय तुम्हाला सांगू मी झुंजू मुंजू होता होता श्लोक तिचे पडती कानी. आपला दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे. झुंजू मुंजू होताना श्लोक कानी पडण्यासारखं भाग्य नाही. आणि ह्या चराचरात आई या तत्वाला सर्वात आधी जाग येते, बाकी नंतर हलायला लागतो निसर्ग, असं मला वाटतं की झुंजू मुंजू होता होता श्लोक तिचे पडती कानी खजील होत मग उठतो भास्कर काय तुम्हाला सांगू मी. मग सूर्याला आठवते की आपल्याला कामावर जायचंय. दिशा दिशांवर वात्सल्याने हात फिरू लागता तिचा बालक होते उभे चराचर काय तुम्हाला सांगू मी. आणि काय तुम्हाला सांगू मी तो राग तिच्या डोळ्यांमधला तोही सुंदर. काय तुम्हाला सांगू मी तो राग तिच्या डोळ्यांमधला आणि त्यासही हळवी झालर काय तुम्हाला सांगू मी. हात पोळतो पुन्हा पुन्हा आपण कुठे जाणवे दाह मला. आयुष्याच्या प्रवासात आपण पोळतो. हात पोळतो पुन्हा पुन्हा आपण कुठे जाणवे दाह मला. येत राहते कुठून फुंकर काय तुम्हाला सांगू मी. आणि कुण्या अपेक्षे विना किती ते प्रसन्न दिसते हास्य तिचे. आपल्याला आजूबाजूला निरपेक्ष हसणारी माणसं दिसत नाहीत बघा. पहिल्या ओळीत आहे दुसरं दोनच हास्य असे पाहिलेत मी की कुण्या अपेक्षे विना किती ते प्रसन्न दिसते हास्य तिचे तिचीच नक्कल करतो ईश्वर काय तुम्हाला सांगू. सो ट्रू, सो ट्रू. अगदी म्हणजे मला म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर त्याची आई उभी राहिली. मला आज सकाळचा प्रसंग, आज तिला कळलं जेव्हा मी वर्किंग आहे, माझी अॅनिव्हर्सरी होती आज, तर ती कुठनं तिच्यामध्ये बळ येतं काय मला माहित नाही. तिने सकाळी उठून गाजरं किसून हलवा बिलवा करून वरनं असं केशर वगैरे असं लाईक इंस्टाग्रामेबल हलवा बिलवा करून दिला तिने मला. आणि मला असं झालं की अगं ही कोण आहे म्हणजे. आणि आपण कधी हिच्यासारखे होणार. तुम्ही कमेंट करत असाल तर आदिशला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळेजण. पण 12 वर्ष पूर्ण झाले. आई शपथ आदिश 12 वर्ष. परत एक प्लग इन तेवढं परत एकदा प्लग इन. बट सो ट्रू, प्रत्येकाला आपापली आई आठवली असेल. पण मला तुम्हाला असं विचारायचं की तुमची आई तर दुहेरी भूमिकेवर होती म्हणजे आई आणि गुरु. सो ह्याचे व्हॉट आर द प्लस साईड्स आणि व्हॉट आर द मायनस साईड्स हे मला ऐकायचं. मला अनुराधाताई कधी शिस्तीत ऍक्च्युली मायनस खरं काहीच नाहीये तिच्या बाबतीत. मायनस काही असू शकत नाही कारण तिने आत्ता हे जे काय वैभव बोलत होता ना ते सगळं आमच्या घरात घडताना मी बघितलेलं आहे. व्हेरी मेल डॉमिनेटेड फॅमिली आणि की घरातला पुरुष माझे बाबा त्याच्या अवतीभोवती सगळं घर चालतंय. त्यामुळे आईचं गाणं हे मी तिला जमेल तसं आणि ही अटच होती लग्नाच्या वेळेस. सगळं सांभाळून तुला सगळं सांभाळून तुला जमेल तेवढं गाणं तू कर. आणि त्याचं तिने एवढं केलं हे आता या वयात आल्यावर मला कळतं. तेव्हा मे बी आम्हाला कळत नसेल. मी आता हा म्हणला तसं की झुंजू मुंजू मला आठवतं की आई दौऱ्याहून यायची सकाळी आणि दारात उतरल्यावर रिक्षातनं येता येता फुलं काढत वर यायचं. वा 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 क्या बात आहे. झोप मी किती दमलीये, मी दौऱ्याहून आलीये तर माझा आता मला चहा द्या, मला काहीतरी. फुलं काढून वर यायचं, सगळ्यांचा चहा करायचा, मुलांना उठवायचं, डबे करायचे, मुलांना शाळेत पाठवायचं. हेच दृश्य मी आयुष्यभर बघत आलेली आहे. तू तुझ्या कितव्या वर्षी आईकडे शिकायला लागलीस? खरं सांगायचं तर मी अशी फॉर्मली बसून आईकडे खूप कमी शिकले. पण साधारण 3री-4थीत असताना मी क्लासच्या मुलींबरोबरच बसायचे. आईनी कधीही मला आता तू माझी मुलगी आहेस म्हणून मी तुला वेगळं काहीतरी सांगते जे मी ह्यांना सांगत नाहीये असं कधीच नाही केलं. मी त्यांच्याच बरोबर क्लासमध्ये बसूनच शिकले. माझं सगळ्यात जास्त शिक्षण हे आईला बघून बघून झालेलं आहे. म्हणजे आई घरात नवीन गाणी बसवण्यासाठीची जी स्वयंपाक करता करता एकीकडे टेप रेकॉर्डर चालू असायचा आणि मग एक ओळ म्हणून बघायची, मग ते स्टॉप करायचं, रिवाइंड करायचं, कारण तेव्हा टेप रेकॉर्डर्स होते. मग ते परत फोडणी टाकायची. हे जे दृश्य मी बघितलेलं आहे ना की
आणि आई सांगते की ती लहान असताना फक्त रेडिओ हा एकच माध्यम होतं गाणी ऐकण्याचं. तर त्या काळात गाणी कशी बसवली आहेत, तर पहिल्यांदा गाणं लागलं की लिहून घ्यायचं, दुसऱ्यांदा गाणं लागलं की चाल काय ते डोक्यात घ्यायची, म्हणजे नोटेशन करायचं त्याचं, आणि मग असं जितक्या वेळा गाणं लागेल त्याच्या बरोबर म्हणत 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 असं गाणं बसवलेलं आहे रेडिओवरनं ऐकत ऐकत. आणि आत्ता मी हे रेडिओचं महत्व आहे. आणि म्हणजे आत्ता मी हे अगदी प्राऊडली सांगू शकते की अशी अनेक गाणी आहेत जी मी ओरिजिनल खूप उशिरा ऐकली, जी मी आईकडनं ऐकली आहेत आणि ती तशीच्या तशी आहेत. एकही सूर इकडचं इकडे नाही, अशी आई परफेक्शननी गाते. आणि आई म्हणून आहे ते आहेच आहे की तिने मला कधीच असं हे केलं नाही की तुला हेच करायला पाहिजे, किंवा उलट तिने मला नेहमी असं सांगितलं की मी आयुष्यभर कार्यक्रम करत आले तर तू वेगळं काहीतरी कर, तू स्वतःची ओळख निर्माण कर, तू नवीन काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी कर जे मला जमलं नाही करायला. तर हे मला तिचं खूप आवडतं की नवीन करण्याची जी एक इच्छा तिच्यात आहे. आणि तेव्हा रेडिओच होता ना, दुसरं माध्यमच नाही काही, त्यामुळे रेडिओवरचं प्रेम हे तिचं. आणि नॉट ओन्ली चाइल्डहुड, म्हणजे मी हे बघितलेलं आहे की सतत जेव्हा जेव्हा आई घरात असायची तेव्हा रेडिओ चालू असायचा. आणि म्हणजे मी असं लहानपणी आईला विचारलेलं आठवतंय की म्हणलं आई लताबाई आशाबाई तिथे आकाशवाणीवरच असतात का बसलेल्या, सारखे ते तेच गाडी तिथेच बसून म्हणतात का. मला विचार तुला टेलर व्हायचं का विचारायचं, कारण टेलरच्या दुकानात रेडिओ चालू असायचा, त्यांना टीव्ही नाही लावता येत, मग ते असे खाली. तर मी आमच्या घराच्या जवळ सोलापुरात टेलरचं दुकान होतं, तिथे मी जाऊन बसायचो. तर त्यांना वडिलांना वाटायचं ह्याचे काय ऍस्पिरेशन आहेत, काय म्हणजे शिवणकाम. त्यामुळे ना आईला ते रेडिओ मिर्चीचं अवॉर्ड जे मिळालं ना ते तिला फार हे होतं की अरे रेडिओ अवॉर्ड मिळालेला, आणि ते पण लिसनर्स चॉईस होतं, त्यामुळे ते अजून असं. माझ्याकडे खूप अवॉर्ड्स आहेत पण रेडिओ मिर्चीचा वेगळा गप्पा आहे. एक्झॅक्टली. आणि त्यांच्या एक वेगळ्या गप्पा आहेत आमच्या बरोबरच्या. चालू झालंय आपलं रेकॉर्डिंग. सो आता तुमच्या आईचं एखादं गाणं जे तुम्हाला आवडतं, वेगळं गाणं ऐकवते प्लीज. आकाश केशरी गाणं आहे, खूप सुंदर. आकाश केशरी होते, आकाश केशरी होते, तिन्ही सांजेच्या तीराला, तिन्ही सांजेच्या तीराला, शीतळली नभती पुरती क्षितिजाची लालस ज्वाला, जरी मावळतीचे वारे सांगावा आणीत होते, जरी मावळतीचे वारे सांगावा आणीत होते, जरी तारे फिक्कट तरीही चंद्रोदय नभता झाला, चंद्रोदय नभता झाला, आकाश केशरी होते. क्या बात, क्या बात. मोघ्यांची कविता आहे. वा वा वा, सुंदर. खरंय मला ना असं होतं ना की ते लहान मुलाला आपण एकदा खेळण्याच्या दुकानात सोडलं की हे पण पाहिजे, हे पण पाहिजे. माझी अवस्था आता तशी झाली आहे, पण कुठेतरी आपल्याला थोडीशी. आणि आमचं जरा दुकानदारासारखं झालं, हे पण दाखवतो सब बेचने का है. सो आज खाली करके जाणार. सो कुठेतरी मला मैफल एंडकडे न्यायची नाहीये, पण तरी सुद्धा न्यावी लागणार आहे. आणि जाण्याच्या आधी ना मला एक हे प्रत्येक कलाकाराला विचारावं असं वाटतं की ऍट दिस पॉइंट ऑफ युअर लाईफ
व्हॉट आर युअर मॅनिफेस्टेशन, की अजून काय करायचं नाही, आता हे माझं मॅनिफेस्टेशन की हे मला हे पूर्ण करायचं, असं काय तुमच्या टू डू लिस्ट वरती काय? मला ना फक्त एक कविता लिहायची, कारण मला वाटतं नेहमी मला भीती असते की शेवटची कविता, हे सगळे अवॉर्ड्स वगैरे ठीक आहे, इंटरव्ह्यूज, कार्यक्रम, मान मारात, पैसा वगैरे असं, पण यू आर ॲज गुड अन आर्टिस्ट की व्हॉट डिड यू डू लास्ट नाईट, यू आर ॲज गुड ॲज युअर ओनली लास्ट पीस ऑफ वर्क. बरोबर. तुम्ही 3 दिवसापूर्वी कविता लिहिली आहे का, मग तेव्हा तुम्ही गर्भश्रीमंत होता, आता तुम्ही कफल्लक आहात, तुमच्याकडे काही नाहीये. आणि ही कंटिन्युअस भीती आहे मला की कधीतरी हे संपेल. सो मॅनिफेस्टेशन वगैरे मी हल्ली तर ते खूप रील येतात बाबा मॅनिफेस्टेशन. मी असं लिहिलं होतं सोशल मीडियावरती की ही रील्स दिसून येत म्हणून कसं मॅनिफेस्ट करायचं, याच्यावर काहीतरी कोणी सांगेल का, दाखवतो ते कसं करायचं. मला फक्त म्हणजे हे सर्क्युलर आहे माझ्यासाठी की आय यर्न फॉर वन न्यू पोएम ऑल द टाइम. आणि करायचंच झालं मॅनिफेस्टेशन किंवा प्रार्थना तर मी अशा गोष्टीसाठी करतो की मला एक कविता सुचली, आय एम हॅपी. वा. अंजली, तुमचं काय, व्हॉट्स युअर इन टू डू लिस्ट? साधारण असंच आहे की गाणं जोपर्यंत मला गाता येतंय तोपर्यंत चांगलं काम काहीतरी करत राहावं, नवीन काहीतरी हातातनं क्रिएटिव्ह काहीतरी घडावं. नंतरचं काही माहिती नाही, पण जोपर्यंत गाता गळा आहे तोपर्यंत चांगलं गाणं लोकांपर्यंत पोचवावं, चांगले शब्द पोचवावे. क्या बात आहे, क्या. खरं तर मैफिल मला संपवायची नाही, पण आपल्याकडे वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे संपवायला लागणार आहे. पण ते मी माझ्या आवाजावरती नाही तर छान एक कविता आणि एक गाणं असं व्हावं. आणि मला असं वाटतं आजच्या मैफिलीची आणि आजच्या आम्ही हे गेले 5-6 दिवस दिवाळीचा हा जो एक प्रयत्न धडपड चालू होती आमची की बाबा दिवाळी पहाट आणि ही संस्कृती, हे शब्द, ही गाणी, ह्या इमोशन्स पोहोचायला पाहिजेत. मला वाटतं त्याची या वर्षपूर्तीची सांगता आपण करावी. गाण्याने संपव, मी कविता वाचतो, म्हणजे अधिक कविता वाचतो, मग गाण्यावर संपव. सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला नाही, शेवटाला असं मी सांगतो. खरं तर हे आधीच सांगायला पाहिजे होतं की ही एक अप्रतिम संकल्पना आहे आधीच. म्हणजे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला जाण्याचा उत्साह सगळ्यांनाच असतो, जायचं असतं. हल्ली तिकीटं एवढी महाग झालेली आहेत, त्याचीही काही कारणं आहेत. आणि तरी कोणाला वयामुळे, कोणाला इतर काही व्यवधानांमुळे जाता येत नाही, तर त्यांना घरच्या घरी तुम्ही जे दिवाळी पहाट देता, हॅट्स ऑफ रेडिओ मिर्ची. आणि व्हेरी युनिक, व्हेरी युनिक. म्हणजे मला गेल्या 3-4 दिवसात माझे कार्यक्रम होते तेव्हा मला वाटत होते की कशाला मी जाऊ, इथेच ऐकत बसतो ना. इतके छान चालले होते कार्यक्रम. माझ्या एका मोठी कविता आहे, त्यातले फक्त 2-3 कपलेट्स ऐकवतो की दिस इज वेअर आय वुड लाईक टू बी प्रॉबेबली. की मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला, मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला, जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला. कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाशा आहे. आपण जमा करून बसतो फक्त. कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाशा आहे, मलाच ती गाठ शोधण्याचा कधी पुरेसा न धीर झाला, उशीर झाला. असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते, असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते. सहज तुझे नाव घेतले, श्वास श्वास हा बेफिकीर झाला. वा वा. मला न पर्याय राहिला, लेखणीस केले तुझ्या हवाली. मी लिहितो, मला सुचतं, असं काही नाहीये. मला न पर्याय राहिला, लेखणीस केले तुझ्या हवाली. तुला न पर्याय राहिला, शब्द शब्द माझा कबीर झाला. वा. शब्द शब्द माझा कबीर झाला. वा 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 वा. काय गाऊ आता? कुमारजींचं गाणं किंवा किशोर त्यांचं रे सुनता है गुरु उड जाएगा. हेवी बोलावा विठ्ठल. अभंग सोडून सांग ना काहीतरी. अभंग म्हणजे ब्राईट नोटवर सांगतो, पायस नोटवर. मला कधीही हे गाणं म्हणायला.
माझं वैभवचं सगळ्यात आवडतं गाणं आहे. म्हणजे मला फारच आवडतं हे गाणं. आणि मी खूप शिकवलं पण आहे सगळ्यांना, आणि ते शिकवताना मी त्याच्याविषयी खूप बोलले पण आहे. तर माझं खूप आवडतं गाणं आहे. मला तुझ्या काही विद्यार्थ्यांचा फोन आला होता की आमच्या मॅडमना तुमचं गाणं जास्त कळतं तुमच्यापेक्षा म्हणून. म्हटलं मी तर लिहून गेलो बाबा, त्या आता एवढ्या हुशार आहेत, त्यांना वेगवेगळं कळतं. अच्छा. पण ते एक लहान मुलं असं की त्याला त्याचं आवडीचं काम करायला सांगितलं, तो एक चेहऱ्यावरती आनंद आहे ना, तो त्यांच्या चेहऱ्यावरती रखुमाई म्हटल्यानंतर असं खुलले. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला यो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला यो संसार पेलना. ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. रखुमाई 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 रखुमाई. तू सकलांची आई, 7 जन्माची पुण्याई, घेई पदरात आम्हावरी छायाधर बाई. तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान, देई वरदान हो तुझ्या पालखीचे भोई. रखुमाई 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 रखुमाई. तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास, तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई. तू मायेचा सागर, आम्ही उपडी घागर, आता करू दे जागर, हो दे ग उतराई. रखुमाई 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 रखुमाई. वा वा. एकच गोष्ट बोलतो मी सगळ्यांसाठी. तुम्ही पाहिलं का ही आता 1.5 तास चालू आहे मुलाखत, काय केलंय रे, तानपुरा लावते, काही नाही, मोठ्या गायिकेचं लक्षण अंजली मला. सिरियसली मला खूप म्हणजे असा लागतो सूर लावला की गा म्हणले की सुरू. थँक्यू सो मच. थँक्यू.